आज आपण सर्वांनाच आवडणारे आणि उपवासाला चालणारे असे साबुदाणा आणि बटाट्याचे थालीपीठ बघणार आहोत। अगदी मऊसूत आणि तेवढेच चवीला खूप छान लागतात। तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी पूजा, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। इथं 1 वाटी साबुदाणा मी रात्रभर भिजत घातला होता। आता बघू शकता सकाळी इथं छान फुलला गेलेला आहे, अगदी मोकळा मोकळा झालेला आहे। साबुदाणा भिजताना साबुदाणा बुडेल एवढंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालू नका, मग असा मोकळा मोकळा तयार होतो आणि आपल्याला थालीपीठासाठी असा मोकळाच हवा आहे। इथं मी एक साबुदाणा प्रेस करून दाखवते। इथं मस्त असा मऊसूत झालेला आहे, म्हणजे तो छान भिजला गेलेला आहे। आता हे एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊया। तुम्ही एखाद्या बाउलमध्ये काढून घेतला तरी पण चालेल। आज आपण उपवासाला लागणारे इथं थालीपीठ बघणार आहोत। तर यासाठी आपल्याला ह्याच्यात थोडेसे मसाले घालून घ्यायचे आहेत। तर इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखट पावडर वापरली तरी पण चालेल। चवीनुसार मीठ आणि 1 चमचा जिरे घातलेले आहेत। आता इथं मी 3 चमचे भाजलेल्या दाण्याचे कूट घातलेले आहे। आता 2 उकडलेले बटाटे आहेत ते घेतलेले आहेत, त्याची सालं काढून घेतलेली आहेत। आता बटाटे आहेत ते घालताना ह्याच्यात आपल्याला खिसणीनं खिसून घालायचे आहेत, म्हणजे त्यात बटाट्याच्या गाठी होणार नाहीत आणि आपल्याला थापायला पण खूप सोपं जातं। स्मॅश करून घालू नका। बटाट्यामध्ये जर कण राहिला तर ते थापताना आपल्याला मधी येतं आणि नीट ते थापलं जाणार नाही। याकरता आपण हे खिसून घालणार आहे, म्हणजे एकसारखा तो मऊसूत होतो। आता पाणी न घालताच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटा उकडून घेतलेला आहे, त्यामुळे थोडं मॉइश्चर आहे त्याच्यात आणि शाबूमध्ये पण थोडं मॉइश्चर असतं, त्यामुळे ह्यातच आपल्याला हे पीठ कालवून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे। जर लागलं तरच हातावर 1 ते 2 चमचे पाणीच फक्त ह्याचा वापर करायचा आहे, जास्त पाण्याचा वापर करू नका। अगदी मॉइश्चरमध्ये छान हे पीठ एकत्र छान मळलं जातं। आता इथं हे साबुदाण्याच्या थालीपीठाचं पीठ मळून झालेलं आहे। आता ह्याला लगेचच आपण ह्याचे थालीपीठ करणार आहोत। आता नेहमी चपातीला जेवढा गोळा घेतो तेवढा आपण ह्यात गोळा घ्यायचा आहे, हातावर गोलाकार करून। आता इथं मी पोळपाट घेतलेला आहे। आता पोळपाटावर एक प्लॅस्टिकचा किंवा पॉलिथिनचा पेपर घेतला तरी चालेल। इथं मी फॉईल पेपर असतो तो घेतलेला आहे। हलकसं त्याला एकदाच तेलानं ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक वेळा करायची गरज नाही लागत आणि खालती चिकटत पण नाही ते, आणि थापायला पण खूप छान येतं। म्हणजे तो फॉईल पेपर आहे ना, तो गोल गोल फिरवत आपल्याला छान एकसारखं थापलं जातं। आता गोळा ठेवायचा आणि वरनं त्याला प्लॅस्टिकचा कागद असतो ना, त्याला पण थोडंसं आपण तेल लावून घेणार आहोत। अगदी थोडंसं तेल लावायचं आहे, जास्त तेल लावायची गरज नाही आहे। आता तेलाची बाजू आहे ती गोळ्यावर ठेवायची आणि हे आपल्याला गोलाकार थापून घ्यायचं आहे। ही मला एकदम सोपी पद्धत वाटते। ते आपल्याला उलटून टाकायला पण खूप सोपं जातं आणि हे असं गोल गोल फिरवत एकसारखं पसरलं पण जातं। हे थालीपीठ जर उपवास नसला तरी पण ते आवडीनं खातील असं हे थालीपीठ तयार होतं। आणि साबुदाणा म्हटलं की उपवासासाठी आपण नेहमीच खिचडी करतो किंवा वरीचं उपीट करतो, तर हे एकदा नक्की ट्राय करून बघा। आता हे एकसारखं मी थापून घेतलेलं आहे। आता वरचा प्लॅस्टिकचा कागद आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तो फॉईल पेपर सकटच आपल्याला उचलून घ्यायचा आहे। त्याच्या आधी आपण तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया, तवा छान तापला गेला पाहिजे। आता फॉईल पेपर आहे तो सर्व उचलून हा आपल्याला असा पालथा घालून घ्यायचा आहे। अगदी पटकन निघतं, इथं बघू शकता छान निघालं जातं। आता एक झाकण लावून आपल्याला 2 मिनिटं फक्त ठेवायचं आहे। आता 2 मिनिटानंतर इथं खालची बाजू आहे ती छान भाजल्यानंतरच मगच ह्याला आपण पलटून घेणार आहोत। त्याआधी वरच्या बाजूला आपण थोडंसं तेल किंवा तूप वापरलं तरी पण चालेल। आता ह्याला आपण पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूनं छान असं हे
खमंग भाजून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवर भाजून घ्या, जास्त मोठ्या फ्लेमवर करू नका। याच्यात बटाटा आणि साबुदाणा असल्यामुळे पटकन त्याला डाग पडले जातात आणि आतून ते कच्चं राहतं, त्यामुळे मीडियम गॅसवर हे दोन्ही बाजूनं छान खमंग भाजून घ्यायचं। आता हे छान भाजून झालेलं आहे। आता मस्त इथं आपलं उपवासाचं खमंग असं साबुदाणा बटाट्याचं थालीपीठ तयार झालेलं आहे। हे तुम्ही दह्यासोबत किंवा काकडीच्या कोशिंबिरीसोबत, जी उपवासाला कोशिंबीर चालते त्या कोशिंबिरीसोबत किंवा नुसतं दह्यासोबत जरी खाल्लं तरी पण खूप छान लागतं। असंही मी दही आहे त्यात थोडंसं काकडी घातलेली आहे किसून आणि थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर घालून हे अगदी सोप्या पद्धतीनं हे करून घेतलेलं आहे। हे तुम्ही खायला अप्रतिम लागतं। नक्की करून बघा महाशिवरात्रीला। आणि कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा। आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।